श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ऑगस्टच्या सुरुवातीलाच बनतोय भद्र महापुरुष राजयोग. महादेवाच्या कृपेने या 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस, नोकरीत पदोन्नती आणि मिळणार नवीन संधी. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध स्वतःच्या मिथुन राशीत विराजमान असणार आहे. यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 5 महापुरुष योगांपैकी एक असलेला भद्र योग अत्यंत शुभ मानला जातो. हा योग आयुष्यात धन, समृद्धी आणि प्रगती घेऊन येतो. बुध ग्रह सध्या स्वतःच्या मिथुन राशीत स्थित असून तो 5 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीतील बुधाची उपस्थिती अत्यंत लाभदायक मानली जाते, कारण यामुळे भद्र योग आकार घेतो. ऑगस्टच्या पहिल्या 5 दिवसात या योगाचा प्रभाव विशेषतः 3 राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार असून त्यांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मिथुन राशी. भद्रयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या मोठ्या कंपनीकडून आकर्षक नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात भरघोस नफा होईल. समाजात मान सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे. तसेच परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या गोचराच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल. व्यवसायात एखादा मोठा करार निश्चित होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनातही गोडवा वाढेल. ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीसाठी नवीन यश घेऊन येऊ शकतो. शुभयोगांच्या प्रभावामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगल्या संधी मिळू शकतात. ऑगस्ट 2026च्या सुरुवातीला होणारा भद्र महापुरुष राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल. बुध ग्रह स्वतःच्या मिथुन राशीत विराजमान असल्यामुळे हा राजयोग 5 ऑगस्टपर्यंत मिथुन राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळवून देईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून आकर्षक जॉब ऑफर मिळू शकते. जे लोक व्यापार किंवा बिझनेसशी जोडलेले आहेत त्यांना आर्थिक गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत. परदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना या काळात यश मिळू शकते. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या बुद्धीला गती मिळेल. निर्णय क्षमता सुधारेल आणि तुमची संवाद शैली अधिक प्रभावी होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. भद्र महापुरुष राजयोगामुळे ऑगस्ट 2026 मध्ये मिथुन राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतील. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे धनलाभाचे नवे स्रोत निर्माण होतील. या काळात तुम्हाला
अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कोणाला उसने दिले असतील तर ते या काळात परत मिळू शकतात. नोकरीत पगारवाढ किंवा व्यवसायातून नियमित उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू झाल्याने बँक बॅलन्स वाढेल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा जमिनीत आधी केलेली गुंतवणूक या काळात मोठा आर्थिक फायदा देऊन जाईल. उत्पन्नाचे साधन वाढल्यामुळे जुने कर्ज किंवा बँक लोन फेडणे तुम्हाला सोपे जाईल. कर्जमुक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुमची बुद्धी आणि निर्णय क्षमता अचूक राहील, ज्यामुळे तुम्ही विनाकारण होणारे खर्च टाळून पैशांची चांगली बचत करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारत असली तरी या काळात कोणाकडूनही नवीन कर्ज किंवा उधार पैसे घेणे पूर्णपणे टाळावे. बुधवारी हिरवी मूग डाळ, हिरवे कपडे किंवा किन्नरांना पैसे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. घराच्या उत्तर दिशेला कुबेर यंत्र किंवा माता लक्ष्मीचा फोटो लावून त्यांची नियमित पूजा करा. भद्र महापुरुष राजयोगामुळे ऑगस्ट 2026 मध्ये मिथुन राशीच्या जातकांना व्यवसायात प्रचंड यश आणि बंपर नफा मिळेल. बुध ग्रह स्वराशीत असल्याने तुमची व्यावसायिक बुद्धी, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य अत्यंत प्रभावी राहील. भागीदारीच्या व्यवसायात सुरू असलेले वाद मिटतील आणि नवे मोठे व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला व्यवसायाची नवीन शाखा सुरू करायची असेल किंवा कामाचा विस्तार करायचा असेल तर हा काळ सर्वोत्तम आहे. जुनी व्यावसायिक उधारी वसूल होईल. बाजारपेठेत तुमची पत वाढल्यामुळे ग्राहकांची संख्या आणि विक्री दोन्हीत मोठी वाढ होईल. मार्केटिंग, मीडिया, सल्लागार, लेखन आणि वाणीशी संबंधित व्यवसायातील लोकांना अभूतपूर्व यश मिळेल. ऑगस्ट 2026 मध्ये मिथुन राशीच्या जातकांवर भगवान शंकराची अफाट कृपा बरसणार आहे. हा महिना श्रावण महिन्याशी जोडलेला असल्यामुळे भद्र महापुरुष राजयोगासोबत महादेवाची भक्ती तुमच्यासाठी यशाची दारे खुली करेल. गेल्या काही काळापासून सुरू असलेली मानसिक अशांतता आणि चिंता महादेवाच्या कृपेने नष्ट होईल. तुम्हाला मन शांती लाभेल. तुमच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होईल. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या कामातील सर्व अडथळे आणि शत्रूंनी निर्माण केलेले अडथळे दूर होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी प्रदीर्घ आजाराने त्रस्त असाल तर या काळात आरोग्यात वेगाने सुधारणा पाहायला मिळेल. दररोज किंवा प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर आंब्याच्या कलशातून शुद्ध जल किंवा कच्चे दूध अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. महादेवाला अत्यंत प्रिय असलेली 3 अक्षता आणि बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक टंचाई दूर होते. शक्य असल्यास या महिन्यात घरात किंवा मंदिरात रुद्राभिषेक करावा, ज्यामुळे व्यवसायातील अडथळे कायमचे दूर होतात. दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. अचानक धनलाभाच्या संधी निर्माण होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जर तुम्ही नवीन घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. दीर्घकाळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. या काळात धार्मिक यात्रेचा योग आहे आणि
वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या वरिष्ठांकडूनही तुमची प्रशंसा होऊ शकते. रखडलेल्या व्यावसायिक योजना पुढे सरकू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आत्मविश्वासही वाढेल. कठोर परिश्रम आणि नशिबाच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महिन्यात अनेक रखडलेल्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी यश मिळू शकते. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि परराष्ट्र व्यवहार यामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठीही हा काळ अनुकूल असेल. कौटुंबिक आणि नातेसंबंध सुसंवादी राहतील, परंतु भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. कन्या राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. गजलक्ष्मी योग आणि बुधादित्य योग यांचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. ऑगस्टच्या सुरुवातीला होणारा भद्र महापुरुष राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानासारखा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक प्रगती आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याचा असेल. या काळात अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे नवीन मार्ग खुले होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जर तुम्ही नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. दीर्घकाळापासून रेंगाळलेली किंवा अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक यात्रेचा किंवा प्रवासाचा योग येईल. भद्र महापुरुष राजयोगाच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्यात कन्या राशीची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आणि ऋणमुक्त होण्याच्या दिशेने प्रवास करणारी असेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर या काळात अचानक धनलाभ झाल्यामुळे तुम्ही जुने कर्ज किंवा बँक लोन फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणाने कुठे पैसे अडकले असतील तर ते या राजयोगाच्या प्रभावाने वेगाने परत मिळतील. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने तुमच्या आर्थिक नियोजनाचे निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात केलेली गुंतवणूक भरपूर नफा देऊन जाईल. नोकरी किंवा व्यवसायातून नियमित उत्पन्नासोबतच पैशांचे नवीन अतिरिक्त मार्ग निर्माण होतील. भद्र महापुरुष राजयोगाच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिना कन्या राशीच्या लोकांसाठी व्यवसायात प्रचंड यश, विस्तार आणि बंपर नफा देणारा ठरेल. बुध हा व्यापाराचा कारक ग्रह असल्याने या काळात तुमच्या व्यावसायिक निर्णय क्षमतेला मोठी गती मिळेल. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखादा नवीन उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अंमलबजावणीसाठी अत्यंत अनुकूल आहे. पूर्वी व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून या काळात अपेक्षेपेक्षा जास्त परतावा किंवा फायदा मिळेल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे नवीन व्यावसायिक भागीदार किंवा मोठे क्लायंट्स मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. बाजारातील तुमची पत आणि मान सन्मान वाढेल. रणनीती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यात यशस्वी व्हाल. 5 ऑगस्टपर्यंत बुधाच्या वक्री स्थितीमुळे कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. भागीदारीत काम करत असाल
तर व्यवहारात पारदर्शकता ठेवा. भद्र महापुरुष राजयोगाच्या काळात कन्या राशीवर भगवान महादेवाची असीम कृपा बरसणार आहे. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावासोबतच शिवाची कृपा मिळाल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होईल आणि मानसिक शांतता लाभेल. जर तुम्ही दीर्घकाळापासून मानसिक नैराश्य किंवा चिंतेचा सामना करत असाल तर महादेवाच्या कृपेने तुम्हाला आंतरिक शक्ती आणि मन शांती मिळेल. तुमच्या कामात वारंवार येणारे अडथळे किंवा गुप्त शत्रूंनी निर्माण केलेल्या अडचणी महादेवाच्या आशीर्वादाने दूर होतील. नशिबाची साथ न मिळाल्याने रेंगाळलेली तुमची कामे अचानक वेग घेतील. तुमच्या कष्टांना नशिबाची मोठी जोड मिळेल. या काळात तुमचा ओढा देवाधर्माकडे वाढेल. कुटुंबासोबत एखाद्या पवित्र ज्योतिर्लिंगाचे किंवा शिवमंदिराचे दर्शन घेण्याचा शुभ योग जुळून येईल. भद्र महापुरुष राजयोगामुळे ऑगस्ट महिन्यात तुमचा बँक बॅलन्स वेगाने वाढेल. व्यवसायातील नफा आणि जुने अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल. नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळून बँक खात्यात मोठी रक्कम जमा होईल. खर्च नियंत्रित राहिल्याने तुमची आर्थिक बचत मजबूत होईल. भद्र महापुरुष राजयोगाच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्यात कन्या राशीच्या व्यक्तींना अकल्पित किंवा गुप्त धन मिळण्याचे भक्कम योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बुध ग्रह मजबूत स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीला कष्टाशिवाय अचानक धनलाभ होतो. पूर्वजांची जमीन, जुने घर किंवा मालमत्ता अचानक तुमच्या नावावर होऊ शकते किंवा त्यातून मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. बऱ्याच काळापूर्वी गुंतवलेले पैसे, विम्याची मॅच्युरिटी, शेअर्स किंवा विसरून गेलेला बँक खात्यांमधील रक्कम अचानक हाती येईल. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा लॉटरीत गुंतवणूक करत असाल तर या काळात अचानक मोठा अकल्पित नफा मिळण्याची शक्यता वाढेल. कुंडलीतील अष्टम भावावर होणाऱ्या शुभ प्रभावामुळे काही जातकांना त्यांच्या जोडीदाराकडून किंवा सासरच्या लोकांकडून अनपेक्षित आर्थिक मदत किंवा भेटवस्तू मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रात गुप्त धन म्हणजे अनपेक्षित किंवा अचानक मिळणारा पैसा. जमिनीखाली गाडलेला खजिना शोधण्याच्या नावाखाली कोणाच्याही अघोरी दाव्यांना किंवा फसवणुकीला बळी पडू नका. आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी भद्र महापुरुष राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते. भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. दूरचे व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. ऑगस्ट महिना धनुराशीसाठी वरदान ठरेल. तुमच्या समस्या सुटतील. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमचे प्रेमजीवन उत्तम राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एका रोमॅन्टिक सहलीला जाऊ शकता. या महिन्यात तुम्ही केवळ चांगले उत्पन्नच मिळवणार नाही तर पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल. प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. घरात एखादी शुभ घटना घडू शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याचीही शक्यता आहे. धनुराशीच्या लोकांना शुक्राचा हा राशी बदल आर्थिक लाभ देणारा ठरेल. त्याचबरोबर नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ खूप चांगला राहील. अनेक दिवसांपासून
अडकलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. अचानक धनलाभ होण्याचाही योग आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाच्या गोचरामुळे निर्माण होणारा भद्र महापुरुष राजयोग धनुराशीसाठी अत्यंत लाभदायक आणि वरदान ठरेल. या काळात तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो आणि अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या बळकट होईल आणि अचानक धनलाभाचे मोठे योग येतील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक तंगी किंवा जुन्या कर्जाचा सामना करत असाल तर त्यातून तुम्हाला लवकरच सुटका मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ उत्तम नफा कमावून देणारा ठरेल. व्यवसायाच्या निमित्ताने करावयाचे लांब पल्ल्याचे दौरे भविष्यात फायदेशीर आणि मजबूत पाया रचणारे ठरतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि घरात आनंदी वातावरण राहील. नवीन व्यवसाय किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ सर्वात अनुकूल आहे. या राजयोगाचा अधिक शुभ लाभ मिळवण्यासाठी दररोज भगवान गणेशाची पूजा करून त्यांना दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला निर्माण होणारा भद्र महापुरुष राजयोग धनुराशीच्या जातकांसाठी आर्थिक सुवर्णकाळ घेऊन येत आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल आणि जुन्या कर्जाच्या ओझ्यातून तुम्हाला मोठी सुटका मिळेल. या काळात तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित मार्गांनी धनलाभाचे मोठे योग आहेत. तुमचे कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळतील. कमाई वाढवण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग उपलब्ध होतील. जर तुम्ही भागीदारीत व्यापार करत असाल तर हा काळ बंपर नफा कमावून देणारा ठरेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून बँक लोन, जुने कर्ज किंवा बाजारपेठेतील उधारीमुळे त्रस्त असाल तर या काळात ते फेडण्यात तुम्हाला यश येईल. धनलाभाचे प्रमाण वाढल्यामुळे कर्जाचा डोंगर कमी होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होऊन मानसिक शांतता लाभेल. नवीन कर्जाचे पुनर्गठन करायचे असेल किंवा जुने कर्ज क्लोज करायचे असेल तर बँकेचे व्यवहार विना अडथळा पूर्ण होतील. ऑगस्ट 2026 मधील भद्र महापुरुष राजयोग धनुराशीच्या जातकांसाठी व्यवसायात प्रचंड यश आणि विस्ताराचा काळ घेऊन आला आहे. बुधाच्या या अत्यंत शुभ प्रभावामुळे तुमच्या व्यावसायिक निर्णय क्षमतेत आणि रणनीतीमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. जर तुम्ही भागीदारीत व्यापार करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि व्यवसायातून मोठा आर्थिक नफा हाती येईल. या काळात व्यवसायानिमित्त करावे लागणारे लांब पल्ल्याचे किंवा दूरचे दौरे अत्यंत यशस्वी ठरतील. या दौऱ्यांमुळे भविष्यात तुमच्या व्यवसायाचा पाया अधिक मजबूत होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसायाची नवीन शाखा सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि यश देणारा आहे. बुधाच्या प्रभावामुळे तुमचे संभाषण कौशल्य सुधारेल, ज्यामुळे तुम्ही नवीन क्लायंट्स किंवा मोठ्या डील सहजपणे पदरात पाडून घेऊ शकाल. भद्र महापुरुष राजयोगासोबतच या काळात धनुराशीवर महादेवाची विशेष कृपा राहील. श्रावण महिन्यातील बुधाचे हे गोचर शिवकृपेने तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी ठरेल. व्यवसायात येणारे सर्व प्रकारचे कायदेशीर, आर्थिक किंवा गुप्त शत्रूंचे अडथळे महादेवाच्या कृपेने
नष्ट होतील. महादेवाच्या आशीर्वादाने तुमचे मन शांत राहील, ज्यामुळे तुम्ही व्यवसायात अत्यंत अचूक आणि फायदेशीर निर्णय घेऊ शकाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. जुन्या कर्जाच्या ओझ्यातून शिवकृपेने तुमची लवकर सुटका होईल आणि व्यवसायात स्थैर्य लाभेल. भद्र महापुरुष राजयोग आणि शिवकृपेमुळे ऑगस्टमध्ये तुमचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे खात्यात सातत्याने पैसा जमा होईल. व्यवसायातील बंपर नफ्यामुळे तुमची रोख रक्कम वाढेल आणि बचत करणे शक्य होईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे बँक खात्यात थेट जमा झाल्यामुळे बॅलन्स अचानक वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळून बँक खात्याची स्थिती मजबूत होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.